नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कामकाजावर ठपका ठेवण्यात आलाय. यामुळे वैद्यकीय विश्व हादरून गेलंय. रुग्णालयाच्या वतीनं सरकारी चौकशी समितीचे प्राथमिक निष्कर्ष नाकारले गेले असले तरी यामुळे अनेक नव्यानं बाबी उघडकीस आल्या आहेत. सध्याच्या घडीला तरी फक्त एकच अहवाल आलाय, पण त्यात सुद्धा रुग्णालयाच्या आणि पर्यायानं राज्यभरातील रुग्णालयांच्या कामकाजाच्या सुधारणा सुद्धा अपेक्षित केल्या जात आहेत. हे वेगळं सांगायलाच नको. शासनाच्या चौकशी समितीचा पहिला अहवाल मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात गेलाय. भिसे प्रकरणातील रुग्णालयाच्या कामकाजाच्या या अहवालात ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत त्या पहा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरण अहवाल काय सांगतो हे लक्षात घ्यायला लागेल. भिसेच्या मृत्यूची चौकशी 3 विभाग करतायत. हे 3ही विभाग राज्य सरकारशी निगडीत आहेत. आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल सध्या सादर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण अहवाल येणं अद्याप बाकी आहे. आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी ठरवण्यात आलं आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याबरोबरच डॉक्टर रुचिका कांबळे, श्रीमती रसिका सावंत यांनी तनिषाची तपासणी केली होती. डॉक्टर शिल्पा कलानी यांनी गरोदरपणातील गुंतागुंत आणि उपचाराच्या खर्चाची माहिती तनिषाला दिली होती. नातेवाईकांनी रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याचा आग्रह धरला. पैशाची सोय करतोय असं भिसे कुटुंबीय म्हणाले. धर्मदाय रुग्णालयानं तातडीनं रुग्णाला दाखल करणं गरजेचं होतं अशी अपेक्षा अहवाल व्यक्त करतो. मात्र तसं झालेलं नाही हे सुद्धा अहवालानं नमूद केलेलं आहे. डॉक्टर धनंजय केळकर यांनी या प्रकरणात काय वक्तव्य केलंय ते पहा. शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. दरम्यान या प्रकरणामध्ये भिसे कुटुंबानं जे आरोप केले आणि त्याच्यामुळे प्राप्त स्थितीत रुग्णालयाच्या बाबत जे सांगितलं गेलं तेही आता आपण पाहणार आहोत. सुप्रिया सुळेंचा आक्षेप होता की रुग्णालयानं विविध प्रकारच्या चुका केलेल्या आहेत, पण या चुका आणि त्यात सुद्धा मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीतल्या करवसुलीची बातमी याबाबत केळकरांनी खुलासा केलाय. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना. त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत. साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे. आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे. त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे तनिषानं रुग्णालयात पोहोचल्यानंतर वाट पाहणं. तनिषाच्या वाट पाहावं लागल्याच्या प्रकरणामध्ये महिला आयोगाचं म्हणणं असं आहे की जर तिला वाट पाहायला लागली नसती तर तिचा मृत्यू झालाच नसता. प्रत्यक्षात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू का होतो हे डॉक्टरांव्यतिरिक्त कोणी सांगू शकत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर नाही आहेत, पण त्यांनी तसा निष्कर्ष काढलाय आणि या प्रकरणामध्ये रुग्णालयानं हा निष्कर्ष फेटाळला आहे. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा
कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा. यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही. जर कदाचित 5.5 तासामध्ये रुग्णाला भरती करून घेतलं असतं तर रुग्णाचा जीव वाचला असता. त्याच्यामध्ये किती तथ्य नाही, कारण बाहेर ह्याच्यात तथ्य नाहीये. म्हणूनच मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमिटीची मीटिंग काल कॉर्पोरेशनला झाली. या प्रकरणातला एक आणखी आक्षेप हा मंगेशकर रुग्णालयाबाबत असा होता की मंगेशकर रुग्णालय यानं पुणे महानगरपालिकेचा कर चुकवलेला आहे. कर चुकवेगिरीचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला खरा, पण कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेली माहिती अर्धवटच असल्याचं समोर आलं. कारण गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिका आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यामध्ये न्यायालयात वाद सुरू आहे आणि तो कर वसुली पद्धतीचा आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना. त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत. साधा टॅक्स पण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे, जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे. आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे. त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक आहे. पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयाबद्दलची चौकशी करणाऱ्या समितीचा प्राथमिक अहवाल आला आहे. अजून 2 अहवाल येणं बाकी आहे. त्यापैकी एक अहवाल हा मंगेशकर रुग्णालय धर्मदाय नियमावलीचं उल्लंघन करतो की नाही आणि तनिषाच्या मृत्यूला जबाबदार कोण याची चौकशी करणारा दुसरा अहवाल असेल. दरम्यान प्राथमिक अहवालाची प्रत राज्य महिला आयोगाला आरोग्य विभागाच्याकडून सादर करण्यात आली. अहवालातील सर्व बाबी रुग्णालयानं स्वीकारलेल्या नाहीत, तरीही चूक झाली हे त्यांनी मान्य केलंय. मंगेशकर रुग्णालयाचा वाद पेटला तो तनिषा भिसेला रुग्णालयातून निघून जावं लागल्यानं. आता तनिषाला निघून जावं लागलं का ती स्वतःहून गेली का तिला कोणी तिथून निघून जा असं सांगितलं, या सगळ्या गोष्टी माता मृत्यू अन्वेषण अहवालामध्ये समोर येणं अपेक्षित आहे. कारण या सगळ्या प्रकरणात एक कळीचा मुद्दा आहे की अतिरक्तस्राव होत असताना मंगेशकर रुग्णालयातून तनिषा बाहेर पडते आणि ती इतर रुग्णालयांमध्ये फिरत फिरत अखेरीस सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते. या सगळ्या घटनाक्रमापासून तिच्या मृत्यू प्रकरणाची अनेक घटनांची मालिका आहे. यातच रुग्णालयाच्या चुका सुद्धा दडलेल्या आहेत. रक्तस्राव सुरू झाल्याच्या नंतर तनिषा भिसे हिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. 10 लाख भरा नंतर ऍडमिट होऊ असं रुग्णालयानं सांगितल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. 2.5 लाख रुपये आधी भरू उर्वरित नंतर भरतो असं सांगून रुग्णालयानं मात्र दाखल करून घेण्यास नकार दिला असा आरोप कुटुंबानं लावला. वैद्यकीय सहायता कक्षातून फोन येऊन सुद्धा ऐकलं गेलं नाही ही तक्रारही त्यांनी केली. 2 ते 3 तास त्यातच वाया गेले असंही कुटुंबियांनी म्हटलं. आणि याचमुळे तनिषाला इतर रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. त्यात आधी सूर्या हॉस्पिटल आणि नंतर मणिपाल इथं तनिषाला नेलं. सूर्या हॉस्पिटलनं दुसऱ्या रुग्णालयात तनिषाला अचानक पाठवलं कारण तिची तब्येत बिघडली होती. एव्हाना तनिषानं 2 मुलींना जन्म दिला होता. मणिपाल रुग्णालयात तिचा मात्र उपचाराच्या अभावी मृत्यू झाला का हे तपासाचा भाग आहे. आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच 10 लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबानं केला.
दरम्यान रुग्णालयानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तनिषाला कोणतीही शस्त्रक्रिया सुचवलेली नव्हती हे कटाक्षानं समोर आणलं आहे. आणि मी मागाशी सांगेल हा पहिलाच अहवाल आहे. आणखी 2 अहवाल येतील आणि त्या अहवाल सगळे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सबमिशन होईल आणि त्या तिन्ही अहवाल एकत्रीकरण करून नक्कीच पुढचा जो कठोर शासनाचा भाग आहे तो नक्की होईल. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मित्र म्हणेल की त्यांचं जे वैद्यकीय सर्टिफिकेट आहे त्याच्यावरही आपण खऱ्या अर्थानं नाच आणली पाहिजे. Patient was never pressed for any surgery and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footing, where she was in the room, everything is handed over to the government. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर्तणुकीतली पहिली चूक होती ती म्हणजे 10 लाखाचं डिपॉझिट मागणे. अनामत रक्कम न मागण्याची परंपरा असलेल्या या रुग्णालयामध्ये एका कागदावर तशी अनामत रक्कम भरा असं लिहिलं गेलं आणि या प्रकारानं रुग्णालयाच्या अडचणींची खरी सुरुवात झाली. डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे. हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले. हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही. एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे. परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. या सगळ्या प्रकरणात एक पहिला बळी गेलाय तो डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा. डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयाशी जोडलं गेलेलं एक जुनं नाव. जवळपास 1.5 दशक सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयाशी निगडीत आहेत. ते तिथल्या प्रसूती विभागाचे प्रमुख आहेत. ते मानद सल्लागार या नात्यानं दीनानाथ रुग्णालयाशी जोडले गेले होते. तुम्हाला एका बाजूला त्यांचा चेहरा दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वडिलांच्या आणि भावाच्या रुग्णालयात झालेली तोडफोड दिसतेय. भाजपाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सुश्रुत घैसासांच्या भावाच्या रुग्णालयावर हल्लाबोल केला. त्यानंतरही घैसास यांना येणाऱ्या धमक्या थांबल्या नाहीत. अशा प्रकारचं वातावरण हे तणावाचं असल्यानं सुश्रुत घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातून दूर होणं पसंत केलं. मात्र तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाच्या प्राथमिक अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय हेही इथे नोंदवावं लागेल. की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या सगळ्या वादामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या अनेक वर्तणुकीतल्या चुका अधोरेखित झाल्या. आत्ता फक्त आणि फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे या निमित्तानं निशाण्यावर आहे. पण अशी अनेक रुग्णालयं आहेत की जी याच पद्धतीनं वागतात, अशाच चुका करतात. सरकार आता चुका करणाऱ्यांना माफ करणार नाही आणि चुका करताना माफ करणाऱ्यांना ते आपला आणि परका असा भेदभाव करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.